मित्रांनो, MPSC पोलीस भरती, तलाठी भरती यासाठी आजचा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे. 12 पैकी तुमचे किती क्वेश्चन येतात करेक्ट ते तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि शेवटचे 2 क्वेश्चन तर फारच इंटरेस्टिंग आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. क्वेश्चन नंबर 1. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कधी झाली? पर्याय 4 आहे. त्याच्यापैकी योग्य पर्याय शोधायचा आहे. 1919, 1910, 1890 आणि 1885. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 1885 ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. दादाभाई नौरोजी यांनी कोणता सिद्धांत मांडला? दादाभाई नौरोजी यांनी संपत्ती निचरा सिद्धांत मांडला. पर्याय क्रमांक बी हा करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा. स्वदेशी मुवमेंट कशाच्या निषेधार्थ सुरू झाली? ही चळवळ कशाच्या निषेधार्थ सुरू झाली? सायमन आयोग, बंगाल विभाजन, जालियनवाला बाग आणि रॉलेट ऍक्ट. या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक बी हा करेक्ट आहे. बंगाल विभाजन याच्या निषेधार्थ स्वदेशी मुवमेंट काय झाली ती सुरू झाली. पुढचा क्वेश्चन पहा. रॉलेट ऍक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? 1919, 1920, 1921 आणि 1925. तर याच्यापैकी पर्याय ए हा करेक्ट आहे. 1919 ला हा ऍक्ट किंवा हा कायदा काय झाला? लागू झाला. आणि पुढचा क्वेश्चन पहा. जालियनवाला बाग हत्याकांड कोठे घडले किंवा घडला? दिल्ली, लाहोर, कलकत्ता आणि अमृतसर. तर पर्याय डी हा करेक्ट आहे. पंजाबमधील अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते. पुढील क्वेश्चन. महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन कधी सुरू केले? तर महात्मा गांधीचं असहकार आंदोलन कधी सुरू झालं ते पहा. 1930, 1925, 1918 आणि 1920. तर याच्यामध्ये 30 तर नाहीच, हे 25 पण नाही. तर महात्मा गांधीनं हे 1920 ला असहकार आंदोलन सुरू केलं. दांडी मार्च कोणाशी संबंधित आहे? म्हणजे दांडी यात्रा ज्याला म्हणतो ना आपण, ते खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? ए. सरदार वल्लभभाई पटेल, बी. सुभाषचंद्र बोस, सी. महात्मा गांधी आणि डी. महात्मा फुले. तर याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक सी. महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा काढली होती, म्हणून पर्याय क्रमांक सी हा करेक्ट आहे. हे पाहता भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? तर भारत छोडो आंदोलन जे होतं ते याच्यापैकी कोणत्या वर्षी झालं ते लिहायचं आपल्याला. 1942 ला, 1945, 1948 आणि 1950. तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक ए. 1942 ला. पुढचा क्वेश्चन येतोय का क्वेश्चन हा कॉमेंट करा तुम्ही. याचं उत्तर आपण शेवटी घेऊ. क्वेश्चन आहे. सुभाषचंद्र बोस यांनी कोणती सेना स्थापन केली? कॅबिनेट मिशन प्लॅन भारतात कधी आला? ते 1940, 1945, 1946 आणि 1948. त्याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक सी. 1946 ला. आता मॅथचे 2च क्वेश्चन आहेत. हे जीके झाले. मॅथचे 2 क्वेश्चन पहा. एका वस्तूची खरेदी किंमत 700 रुपये आणि विक्री किंमत 840, तर नफा टक्केवारी काढा. किती टक्के नफा झाला ते काढायचं. तो शॉर्ट मध्ये तुम्हाला सोडून दाखवतो. 700 रुपये खरेदी आहे आणि विक्री आहे 840. तर नफा किती झाला? 840 मधून 700 जर गेले हे तर राहील 140 रुपये नफा झाला. बरोबर आहे. आता हा 140 रुपये नफा ह्या 700 वर झाला म्हणजे किती टक्के झाला? तर ह्या 140 ला सरळ 700 ने भागायचंय आणि टक्के काढण्यामुळे गुणायचं इथं. तर उत्तर तुमचं निघून जाईल. हे 2 शून्य, हे 2 शून्य. बरोबर. 7 1 7 आणि 7 2 14 व 0 जशाल तसा. योग्य उत्तर आहे 20%. पर्याय क्रमांक बी हा करेक्ट आहे. एका वस्तूची खरेदी किंमत 900 रुपये आहे आणि 10% तोट्याने विकली तर विक्री किंमत किती? 700, 750, 810 आणि 830. हा पण क्वेश्चन आपल्याला एका ट्रिकनं सोडवायचा आहे. वस्तूची खरेदी किंमत 900 आहे आणि 10% तोट्याने विकली. तर 900 वर 10% तोटा म्हणजे 9 10 90 रुपये तोटा झाला. ओके. तर 900 वर हे जर तोटा म्हटलं तर विक्री किंमत किती येईल पुन्हा? 810. योग्य उत्तर आहे सी पर्याय 810. आता तुमचा जो पाठीमागचा क्वेश्चन होता, सुभाषचंद्र बोसनी कोणती सेना स्थापन केली, तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? आझाद हिंद सेना. मित्रांनो, असेच मॅथ आणि जीकेचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कॉमेंट करून सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग.